जय महाराष्ट्र मंडळी. कमीत कमी वेळेत जास्त पैसा कोणाला नको असतो, असंच आमिष दाखवत एका आर्टिफिशियल डायमंड बनवणाऱ्या खाजगी कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयाचा गंडा घातला आहे. कमी दिवसात भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच प्रकारचा पॉन्जी घोटाळा मुंबईत देखील समोर आलेला आहे. रुपया रुपया जोडून संसाराचा रहाटगाडगा चालवणाऱ्या गोरगरिबांची शेकडो कोटींची फसवणूक झालेली आहे. टोरेस कंपनीच्या घोटाळ्यामध्ये लाखो सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आलेले आहे. नागरिकांनी त्यांच्या मेहनतीने कमवलेले पैसे जास्त परतावा मिळवण्याच्या नादात या कंपनीने गुंतवले होते. मात्र नागरिकांना यातून कोणताही परतावा मिळालेला नाही. या कंपनीने जवळपास 3,000 कोटींची फसवणूक केलेली आहे. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. अखेर तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणात 3 आरोपींना अटक केलेली आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचलेले आहेत. चला तर पाहूया टोरेस घोटाळा नक्की काय आहे. नमस्कार मंडळी, मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबईतील काही भागांमध्ये टोरेस नावाने काही दुकाने उघडली. कंपनीच्या मालकांनी या दुकानाच्या माध्यमातून हिरे दागिन्यांची विक्री करत असल्याचे दाखवले. तसेच काही बोनस योजना देखील सुरू केल्या. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 10,000 रुपयांचे मॉइनसाइट स्टोनचे पेंडंट मोफत देण्याची घोषणा केली. याशिवाय गुंतवणुकीच्या रकमेवर 52 आठवड्यामध्ये 6% व्याजदराने परतावा देणार असल्याचेही सांगितले. पुढे व्याजदराची रक्कम वाढवून 11% करण्यात आली. गुंतवणुकीवर नागरिकांना परदेशी हिरे, खडे व दागिने स्वस्त दिले जात होते. मोठ्या प्रमाणात फायदा होईल या उद्देशाने गुंतवणूकदारांनी लाखो रुपयात यात गुंतवले होते. सुरुवातीचे काही महिने नागरिकांना परतावा देखील मिळाला. मात्र मागील 2 महिन्यापासून कंपनीने गुंतवणूकदारांना पैसे देणे बंद केले. या स्कॅम मध्ये जे आर्टिफिशियल स्टोन हिरे म्हणून दिले गेले, व्हाउचर दिले ते खोटे होते. आलिशान दुकानात बोलून सेमिनार घेऊन लोकांना गंडा घातला गेला. दादर, माहीम परिसरात राहणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांनी यात लाखो रुपये गुंतवले होते. दादरमध्ये भाजी विक्रेते असलेल्या कृष्णाचे 4 लाख यात बुडाले. सध्या त्याच्याकडे टोरेस कंपनीने दिलेले 20 खोटे हिरे आहेत, व्हाउचर आहेत. ऍपमध्ये गुंतवणूक दिसते, परंतु त्याच्या मेहनतीचे पैसे मात्र परत मिळण्याची शक्यता नाही. रमेश हा चहा विक्रेत्याने 60,000 गुंतवणूक केली. त्याचा अनेक महिन्यांचा पगार त्याने गुंतवला. आता पुढे घर चालवण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो हतबल झाला आहे. कोपर खैरणे येथे घंटागाडीवर काम करणाऱ्या संजूने 2 लाख पीएफ मधून काढून गुंतवणूक केली. त्यांना घर घ्यायचे होते. घरकाम करणाऱ्या सुमनचे मुलांच्या शिक्षणासाठी साठवलेले 3 लाख तिने गुंतवणूक केली. परंतु आज ती त्याच दादरमधील शोरूम मध्ये आर्टिफिशियल स्टोन आणि पैसे भरल्याची पावती घेऊन आली. परंतु खोट्या हिऱ्याप्रमाणे ही कंपनी खोटी असल्याचं तिला समजलं. चला तर पाहूया टोरेस घोटाळ्याचं मॉडेल कसं होतं. दादरसह मुंबईत आलिशान स्टोअर्स, सोने, हिरे, चांदीत गुंतवणुकीसाठी ऑफर, कमीत कमी गुंतवणुकीची ऑफर, गुंतवणुकीच्या बदल्यात आर्टिफिशियल हिरे, गुंतवणूकदारांना व्हाउचर्सचं वाटप, आठवड्यातील 4 ते 11% परताव्याचं आमिष, कमीत कमी रकमेवर 4% परतावा, 6 लाखाहून अधिकच्या रकमेवर 11% परतावा, अनेकांना नफा मिळवून द्यायची बतावणी, घर, हिरे, कार, दागिन्यांच्या परताव्याचं आमिष यांनी या गुंतवणुकीसाठी एक चेन तयार केली होती. यामध्ये एका गुंतवणूकदाराने जर दुसरा गुंतवणूकदार जोडला तर त्याला 20% कमिशन देण्यात येत होते आणि ते 20% कॅशबॅक रक्कम मध्ये देण्यात येत होते. कंपनीच्या शहरात 6 शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसापूर्वी सुरू झाली होती. 4,000 रुपयापासून गुंतवणूक करण्याची सोय व दर आठवड्याला परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले. चला तर पाहूया कशा पद्धतीने झाली फसवणूक. कंपनीकडून विक्री होणारे दागिने बनावट होते. आर्टिफिशियल स्टोन जे कोणी विकत घेत नाही असे हिरे म्हणून दिले. याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती. मात्र अधिक परतावा मिळत असल्याने अनेकांनी केवळ लालसेपोटी गुंतवणूक सुरू ठेवल्याचे समजते. कंपनीने आतापर्यंत अनेकांना नफा मिळवून दिला. उच्चभ्रू परिसरातील इमारतीत घरे, गाड्या, दागिने असा आकर्षक परतावा देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. नवीन वर्षाच्या सुरुवातीला परतावा वाढल्याने गुंतवणूकदारांची संख्या वाढली. 6 लाखापेक्षा अधिक रकमेवर 11% आणि त्यापेक्षा कमी रकमेवर 4% परतावा दिला जात असे. त्यामुळे अनेकांनी कंपनीत करोडो रुपये गुंतवले. कंपनीने अन्य 7 देशांमध्ये फसवणूक केल्याची माहिती आहे. टोरेस कंपनीच्या या योजनेत गुंतवणूक करणारे बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय आहेत. भाजी विक्रेते, लहान व्यापारी अशा लाखो लोकांनी या योजनेत कोट्यावधी रुपये गुंतवले होते. अवघ्या 4,000 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येत होती. या घोटाळ्यात जवळपास 1.25 लाख नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 11% व्याजदर व स्वस्त मिळणारे हिरे,
खडे याला आकर्षित होऊन नागरिकांनी मेहनतीचे सर्व पैसे या बनावट योजनेत लावले होते. मात्र अचानक कंपनीकडून मिळणारा परतावा बंद झाल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. डिसेंबर पासून परतावा न मिळाल्याने नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपनीच्या ऑफिसला देखील भेट दिली. मात्र कंपनीचे सर्व ऑफिस बंद असल्याचे लक्षात आल्यावर फसवणूक झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी कंपनीच्या ऑफिस बाहेर गर्दी केली. चला तर पाहूयात भाजी विक्रेत्यामुळे घोटाळा उघडकीस कसा आला. एका भाजी विक्रेत्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. प्रदीप कुमार वैश्य या भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीच्या या बनावट योजनेत 4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला गुंतवणुकीवर परतावा देखील मिळाला. त्यानंतर त्यांनी आणखी पैसे जमा करून या योजनेत गुंतवले. मात्र अचानक परतावा येणं थांबवल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. आतापर्यंत या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत कंपनीचे जनरल मॅनेजर तानिया सॅसोतोवा उर्फ तझागल कारासेनोहन सॅसोतोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे व स्टोअर इन्चार्ज फेलेंटिना गणेश कुमार यांना अटक केलेली आहे. यातील काही जण परदेशी नागरिक आहेत तर काही आरोपी फरार झालेले आहेत. त्यामुळे मंडळी, स्वतःच्या कष्टाने कमवलेला पैसा कोणत्या प्रकारे गुंतवणूक करायचा हे आपण ठरवले पाहिजे. तसेच आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा स्कॅम बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.